तर नमस्कार मैत्रिणींनो, तर हा 36 साईजचा बोटनेक ब्लाऊज कटिंग करून दाखवलेला होता. त्याची स्टिचिंग मी दाखवणार आहे. तो शॉर्टकटमध्ये तुम्ही व्हिडिओ पहा, जास्त वेळ घेणार नाही व्हिडिओसाठी. तर ही मी पाठीमागील डिझाईन आधी तयार करून बॅक साईड घेतलेली आहे. तर आता समोरची बाजू कशी तयार करायची हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. हे समोरच्या बाजूला अस्तर पूर्ण मी जोडून घेतलेला आहे, बाही वगैरे जोडलेली आहे अस्तर बरोबर. आता मी समोरचा भाग आणि बाही कशी जोडायची, फिटिंग कशी करायची ते तुम्ही व्हिडिओमध्ये पहा माझ्या. तर ही बाजू मी जोडून घेत आहे आता. तर वरून बाजू पण जोडून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये. तर डबल टिप घालून घेते. हे पहा बरोबर आलेला आहे, ह्याच्यामध्ये कमी जास्त काहीही झालेलं नाहीये. तर ही एक बाजू झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूलाही जोडून घेऊन डबल टिप घालून तर हे पहा समोरील बाजू दोन्ही साईड आहे. पप कसा आलेला आहे पहा. चला तर एक पट्टी जोडून घेते. आता मी कशी एक पट्टी जोडायची तर हे पहा. तर ह्याची एक पट्टी तयार केलेली आहे अगोदर मी 2.5 इंच आहे. तर इथं मला पण 2.5 इंच टाकायची. पाठीमागील 1.5. तर इथं आपण असे शिलाई इथून हे राहिलेलं कापड कट करून घ्यायचं आपण. एकदा सोप्या पद्धतीने एक पट्टी जोडून घ्यायची. बिना एक पट्टीचा जर ब्लाऊज तयार करायला गेला तर व्यवस्थित बसत नाही. तर हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तर ही झाली एक बाजू समोरची. तरी रेडीमेड पॅटर्नवरच असल्यामुळं मी ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पण ह्याच पद्धतीने ब्लाऊज तयार करून पहा, एकदा ट्राय करून. तर एका साईडची पट्टी मी लावून घेते. वरून एक दाब घालून घ्यायची जेणेकरून शिलाई निघून. गोटपट्टीसाठी काढते कापड.
तर फिटिंग करून घेऊया. मापाचा ब्लाऊज आहे हा, परफेक्ट फिटिंग आहे ही. का तर हा ब्लाऊज व्यवस्थित बसतो म्हणून ह्याच्यावरतीच फिटिंग करून घ्यायची आहे ह्याची. अशा पद्धतीने करून घ्यायची. ही लाईन आणि लाईन बरोबरच फिटिंग करून घ्या.